पाहायला मिळतोय. काय प्रतिक्रिया आपली काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आज अभूतपूर्व यश मिळवलं ते आम्हा सर्वांचे नेते, राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो. रायगडच्या जनतेचे मी आभार मानतोच, परंतु या संबंध कठीण कालावधीमध्ये जनतेची, कार्यकर्त्यांची एकतरीची परीक्षा असते. दादांनी रायगडकरांना दिलेलं अभूतपूर्व असं प्रेम, हे त्या पुण्याच्या बळावरती आम्ही चांगले यश मिळवू शकलो. ओके. परंतु कुठं त्रिशंकू परिस्थिती ही पाहायला मिळते. कुणाची सत्ता येईल हे सांगितलं जात नाही. कुणाची मदत आपल्याकडून घेतली जाईल? नाही, मी वारंवार हे स्पष्ट केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची आम्ही युती केली. दक्षिण रायगडमध्ये आम्ही युती केली. जरूर कर्जत खालापूरमध्ये आमच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आम्ही सत्तेची समीकरणं योग्य रीतीने पार पाडू. सोबत शिवसेनेला घेतलं जाईल शिंदे गटानं? आज या बाबतीमध्ये मी काय बोलू इच्छित नाही. याचं कारण शेवटी मी आणि भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रित आहोत. आम्ही या संदर्भातला चर्चा करू आणि मग निर्णय करू. अजून त्याला वेळ आहे. ओके. परंतु जसं पाहायला गेलं तर शिवसेनाचे भाजपची देखील काही ठिकाणी युती असलेली पाहायला मिळते. तर त्या ठिकाणचं कसं पाहिजे? नाही, एक असं आहे की ज्या ठिकाणी युती होती त्या ठिकाणी आम्हाला यश मिळालेलं आहे. युती ज्या ठिकाणी होती, विशेष करून कर्जत खालापूरमध्ये युती होती, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभाटाला यश मिळालेलं आहे. बाकी ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढला. पनवेल उरणमध्ये, पेणमध्ये आम्ही आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, पेण विधानसभा मतदारसंघात. त्यामुळे अधिकतर ठिकाणी एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष युतीत विजयी झाला आणि जिथे स्वतंत्रपणाने भारतीय जनता पक्ष लढला तिथे विजय झाला आहे. त्याच्यामुळे आपण जर का आकडेवारी घेतली, सखोलपणाने माहिती घेतलीत, तर मी सांगतो ती आकडेवारी ही सत्य आहे. तरीसुद्धा आम्ही आणि भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व एकत्रितपणे